आपण आहे ना रोज जे काय कामं करतो तर सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे काय का आपण बळच खातो आणि उगाच झोपतो. म्हणजे दोन्ही गोष्टी ना उगाच गोष्टी घडत असतात आणि काही कारण नसताना बळच खाल्लं जातं आणि काही कारण नसताना उगाच झोपलं जातं. जर ह्या दोन गोष्टी चांगल्या घडत असेल ना जबरदस्त, तर तुमच्या शरीरात टॉक्झिन लेवल वाढणार आहे आणि टॉक्झिन लेवल वाढली ना तर मोठमोठ्या आजारांना निमंत्रण द्यायला लागतो आपण आहे ना. खूप सारे लोक मी बघितलं आहे की त्यांना चांगली शुगर इन्सुलिन लेवलपर्यंत गेले, त्यांना त्याच्यानंतर खूप सारे मोठमोठे कॉम्प्लिकेशन वाढायला. का तर बळच खायचं, गरज नसताना खात होते आणि गरज नसताना झोपत होते, पडून राहायचं, काही कारण नाही, काम नाही म्हणून पडून राहा. तर ह्याने काय होतं आहे की शरीरात आहे ना टॉक्झिन बाहेर टाकण्याची प्रकृती जी काही चालू राहते ना तर ती संपून जाते आणि त्याच्यानंतर शरीराचं काम कमी व्हायला लागतं आणि ज्यावेळेस शरीराचं काम कमी होतं का त्यावेळेस आजारवर डोकं काढायला लागतं आणि मग आपलं शरीर आहे ना आजाराचं भांडर बनायला लागतं आणि ते भांडर असं बनतं की खूप सारे कॉम्प्लिकेशन वाढतात. म्हणजे एकच आजार नाही होत, त्याला 2 4 4 5 आजार